पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या झाडून सगळ्या नेत्यांच्या बॅग तपासण्यात आल्या। ठाकूरांची पत्रकार परिषद थांबवण्याचे आदेश देण्यात आले अशी देखील माहिती समोर आली आहे। पत्रकार परिषद थांबवा असं निवडणूक आयोगानं म्हटलं आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद थांबवण्यात आलेली आहे। ठाकूर यांची पत्रकार परिषद सुरू होती, परंतु ही पत्रकार परिषद थांबवा असे निवडणूक आयोगानं आदेश दिले आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद थांबवण्यात आली। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती आणि त्याच ठिकाणी निवडणूक आयोगानं ही पत्रकार परिषद थांबवा असे आदेश दिले आणि ही पत्रकार परिषद थांबवावी लागलेली आहे। या पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोप होत होते आणि दावे करण्यात आले होते। क्षितिज ठाकूर यांनी या ठिकाणी ज्या बॅग मधून पैसे सापडले, ज्या बॅग मधून नोंदी सापडल्या, ज्या बॅग मधून डायऱ्या सापडल्या, ती बॅग या पत्रकार परिषदेत आणल्यानंतर निवडणूक आयोगानं तातडीने पत्रकार परिषद थांबवा असे आदेश दिले आणि ही पत्रकार परिषद थांबवण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय, नोटांची बंडल आपण बघतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आपण बघतोय, ती सापडलेली आहे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये। या ठिकाणी 5 कोटी रुपये तावडेंनी आपल्या बॅग मधून वाटपासाठी आणले होते असा आरोप देखील करण्यात आलेला आहे। विरारमध्ये राजन नाईक हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत आणि या ठिकाणी राजन नाईकांसोबत विनोद तावडे उपस्थित होते आणि भाजपच्याच मित्रांनी, हितचिंतकांनी मला विनोद तावडे इथं पैसे घेऊन येणार असं सांगितलं होतं, असा देखील दावा या ठिकाणी हितेंद्र ठाकूरांनी केला आहे। त्यामुळे विनोद तावडे यांना इथे नेमकं कोणी पाठवलं असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे। हितेंद्र ठाकूर यांनी मोठे आरोप केलेले आहेत, गंभीर आरोप केलेले आहेत आणि आता ठाकूर कुटुंबियांकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते, या सगळ्या वादावर नेमकं ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।